परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय समीर नसीम खान, अध्यक्ष KGN फाउंडेशन. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदा पहिल्यांदाच एअर अँब्युलन्स सेवा दाखल झाली आहे. लाखोंच्या गर्दीत एखाद्या भाविकाला अचानक वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाल्यास रुग्णवाहिका बाहेर काढणं कठीण होतं. म्हणूनच शासन आणि आरोग्य विभागानं फ्लाय ओला एव्हिएशनच्या माध्यमातून ही एअर अँब्युलन्स पंढरपुरात तैनात केली आहे. ही एअर अँब्युलन्स 23 ते 27 जुलै दरम्यान पंढरपुरात सज्ज असेल. यामध्ये ऑक्सिजन, कार्डियक मॉनिटर आणि ICU यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास तैनात असणार आहे. आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर भगवान पवार यांच्या माहितीनुसार गर्दीच्या वेळी वारकऱ्यांना वेळेत आणि तातडीनं उपचार मिळावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एअर अँब्युलन्स पंढरपुरात दाखल झाली त्यावेळी आरोग्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमोल भोर, सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, नोडल ऑफिसर डॉक्टर महेश कुमार सुडके, जिल्हा रुग्णालय डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनातून चालू वर्षी आषाढी 16/2026 करता काही इमर्जन्सी जर झाल्या तर अशी एक मीटिंग झाली होती की त्याच्यामध्ये एक एअर ॲम्ब्युलन्सचा प्रस्ताव ठेवावा की ज्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये ज्यावेळेला 24, 25, 26 या 3 दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशा वेळेला अचानक जर रुग्ण संदर्भित करायचा झाला तर त्यावेळी अडचणी निर्माण होऊ शकतात आणि ॲम्ब्युलन्सला पण जागा मिळत नाही आणि डिस्टन्स पण खूप असतं आणि सोलापूरला जायला, पुण्याला जायला वेळ लागतो. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला एअर ॲम्ब्युलन्सची उपलब्धता इथं करून देण्यात आलेली आहे पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये. आणि ही ॲम्ब्युलन्स आपल्याकडं आता 27 तारखेपर्यंत राहणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरच पहिलं वर्ष आपलं आहे. हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपण यावर्षी करत आहोत. महाराष्ट्र शासनाने आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये मदत केलेली आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे. आणि आषाढी पालखी सोहळ्यामध्ये जर काही इमर्जन्सी पेशंट, कोणाला कार्डियक अरेस्ट आला, काही पॅरालिसिस झाला किंवा काही ॲक्सिडेंट झाला मोठा आणि कॅज्युअल्टी झाल्या तर अशा वेळेला पेशंट आपल्याला सोलापूर किंवा पुण्याला शिफ्ट करायची तरतूद याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे. सोलापूर आणि पुण्यामधले महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जे हॉस्पिटल आहेत ते आपण एमपॅनल केले आहेत. त्यांना आपण पत्र देऊन तिथं बेड रिझर्व करून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे पालखी सोहळ्यामधल्या वारकऱ्यांना ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे आणि निश्चितपणानं एअर ॲम्ब्युलन्समार्फत आपल्याला काही जर अत्यावश्यक रुग्ण झाले तर त्यांचा जीव वाचवायला निश्चितच मदत होणार आहे. या कामी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि बांधकाम विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी या सगळ्यांनी कष्ट घेतलं आणि इथं हेलिपॅड तयार करणे आणि ह्या परमिशन्स ज्या आहेत एअर ॲम्ब्युलन्स आणण्याकरता ह्या सगळ्या दिल्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीनं त्यांचं देखील मी आभार मानतो. किती दिवस सर्व्हिस ही असणार आहे? ही आपले आता आजपासून ते 27पर्यंत हे ॲम्ब्युलन्स इथं राहणार आहे. दर दिवशी आपल्याला काही इमर्जन्सी पेशंट्स जर आले तर ते आपल्याला इथून शिफ्ट करून आपल्याला हॉस्पिटलला नेता येतील आणि तिथं त्यांचा जीव वाचवता येईल आपल्याला. या ॲम्ब्युलन्समध्ये काय काय फॅसिलिटी असणार आहे? डॉक्टरांची कशी टीम असणार आहे? सर्व कार्डियक ॲम्ब्युलन्स टाईप असणार आहे. सर्व इमर्जन्सी ऑक्सिजन फॅसिलिटी, कार्डियक मॉनिटर सगळ्याची व्यवस्था इथं असणार आहे. इमर्जन्सी मेडिसिन असणार, डॉक्टर्स आहेत, त्यांचा एक्सपर्ट स्टाफ असतो, नंतर एक्सपर्ट त्यांचे असिस्टंट असतो, ते सोबत सगळे आणणार आहेत. आपल्याला काही करायची गरज नसते. रुग्ण आला की फक्त ते आणायचं, ते सगळं मॅनेज करणार आणि आपल्याला हॉस्पिटलला शिफ्ट करून देणार. तोपर्यंत सर्व जबाबदारी या एजन्सीमार्फत, जेट सर्व एव्हिएशन एजन्सी आहे ते आपण त्याचं रितसर टेंडर काढलेलं होतं, त्याच्यामधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. थँक्यू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.